अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर तुमचं सर्वांचं स्वामीमय लाईफ शीतल आणि स्वामी मूर्ती आर्ट मध्ये मी शीतल मनापासून स्वागत करते। आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, शंकर महाराजांची मूर्ती, दत्त गुरूंची मूर्ती, श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती, आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती, ह्या सगळ्या मूर्त्या स्वामी मूर्ती आर्ट मध्ये मिळतील। रेझिनच्याही, पितळेच्याही आणि पंचधातूच्या काही मूर्त्या। तर या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या तुम्हाला अगदी घर बसल्या तुम्हाला मागवता येतात। घरपोच आपल्याकडे सर्व्हिस आहे आणि एक स्वामी सेवा म्हणून एक कार्य आम्ही करतो, कारण घर बसल्या बऱ्याच ताईंना सेवा करायची असते, देशा विदेशात किंवा खेड्यापाड्यामध्ये ह्या गोष्टी मिळत नाहीत। त्यासाठी ही सुविधा आम्ही चालू केलेली आहे आणि बऱ्याच ताईंना घर बसल्या आध्यात्मिक सामान मिळतंय, प्युअर गाईच्या तुपाचे दिवे मिळतायत, तसंच नॅचरल अगरबत्ती मिळते। म्हणजे पूजा करायचीच असेल, अध्यात्म जर करायचंच असेल तर त्यासाठी फक्त स्वामी मूर्ती आर्टला एक व्हॉट्सअप मेसेज करा। अगदी जपमाळापासून हळदीच्या कुंकवापासून सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि अगदी तुम्ही घर बसल्या त्या सगळ्या गोष्टी ऑर्डर करू शकता। तसंच बघा, आता मुलांच्या परीक्षा चालू आहेत, 10वीच्या चालू होतील, काही 12वीच्या सुद्धा एक्झाम्स चालू आहेत। तर तुम्ही प्युअर गायच्या तुपाचा दिवा, मुलांचं जे काही लक्ष आहे ते अभ्यासामध्ये लागण्यासाठी, त्यांचं मन एकाग्रत होण्यासाठी तुम्ही त्यांच्या रूममध्ये एक तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता। खूप छान सुंदर अशा क्वालिटीचा आपल्याकडे तुपाचा दिवा मिळतो। तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे, पंती पण आहे मोठी आणि असे 50 वाती असणारा डब्बा आहे आपल्याकडे, कारण ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि बरोबर 1 तास 10 मिनिटं ही तुपाची वात चालते। 1 तास 10 मिनिटं आणि जेव्हा तुम्ही ह्याचा कुरिअर जेव्हा तुम्ही रिसीव्ह करता तेव्हा तुम्हाला एकदम छान याचा स्मेल येतो, कारण ह्याचा फ्रेग्रन्स जो आहे तो प्युअर गाईच्या तुपाचा आहे बरं का। वास तर इतका सुंदर आहे ना, ज्या ताईंनी घेतलेला आहे त्या तशा कमेंट सुद्धा करतात बघा। म्हणजे हे दिवे ऑलमोस्ट भरपूर आमच्याकडून सेल होतात, कारण रिऑर्डर असते, कारण प्रत्येकाला सवय लागली आता तुपाचा दिवा एक लावायचा असतो आपण देवघरामध्ये। तर काय होतं, प्रत्येक वेळेस आपण तूप जेव्हा आपल्या दिव्यामध्ये किंवा पंतीमध्ये टाकू त्यावेळेस ते तूप आळतं आणि मग तो दिवा आपोआप विजू लागतो आणि ते घट्ट होतं, मग ते काढल्यानंतर दिवा सुद्धा खराब होण्याची शक्यता म्हणजे असते। आणि जर आपण जॉब करत असू किंवा आपल्याला असं फारसा वेळ भेटत नाही की रोजच्या रोज तो दिवा क्लीन करा, तर अशा वेळी बघा फक्त तुम्हाला काय करायचं, एक तुपाची वात घ्यायची आणि पटकन त्या दिव्यामध्ये लावायची आहे। दिवा सुद्धा खराब होत नाही, बऱ्याच त्यांनी घेतले त्या सांगतील। एक 4-8 दिवसात तुम्ही हा दिवा जर स्वच्छ केला तरी सुद्धा चालतो, जसं की निरांजन असेल, चांदीची समई असेल, तुम्ही कशातही अगदी हा दिवा ठेवू शकता। कुबेर लक्ष्मी दिवा तुम्ही घेता त्याच्यामध्ये सुद्धा ह्या तुपाचा दिवा ठेवला तरी सुद्धा उत्तम। तर हा डब्बा आहे, तर ह्याच्यामध्ये पूर्ण 50 वाती आहेत बरं का। हा 50 वातींचा डब्बा आहे, तुम्ही हा 50 वातींचा घेऊ शकता। तसंच एक छोटासा पण आहे, 30 वाती आहेत, पण तो अर्धा तास चालतो। आणि त्याच्यामध्ये बघा, तुमच्या घरामध्ये जर तुमची मुलं अभ्यास करतात त्या रूम मध्ये तुम्ही लावण्यासाठी ही प्युअर गाईच्या तुपाची पंती घेऊ शकता। एक्झामसाठी स्वतः तुम्ही अनुभव घ्या, त्याचे तुम्ही रिझल्ट तुम्हाला नक्की जाणवतील आणि तुम्ही त्याच्यानंतरच मला तुमचा अनुभव किंवा तुमचे काही जे चांगले रिझल्ट असतील ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करायला काही हरकत नाही। कमेंटच्या माध्यमातून युट्यूबला कमेंट तुम्ही चॅनलला करू शकता, कारण व्हॉट्सअपला तुम्ही जेव्हा काही गोष्टी जर सांगता तेव्हा ते बघितलं जात नाही, पण युट्यूबचे कमेंट ह्या बघितल्या जातात, त्यामुळे तुम्ही ह्याचा रिव्ह्यू सुद्धा देऊ शकता। आणि खूप काही कॉस्टली नाहीये, फक्त 20 रुपयामध्ये तुम्हाला एक पंती म्हणजे 2-2.5 तास बरोबर हा दिवा चालतो बरं का। आणि खूप छान अशी ज्योत सुद्धा एकदम मंद आणि तेजस्वी चालते आणि बऱ्याच ताईंनी घेतलंय त्या सुद्धा अनुभव सांगतीलच, कारण खूप सगळ्या माझ्या लाडक्या गोड ताई आहेत, त्या प्रत्येक वेळेस प्रत्येक वस्तूचा रिव्ह्यू हा कमेंटच्या माध्यमातून देत असतात। त्याबद्दल त्यांचे सुद्धा खरंच खूप धन्यवाद, कारण तुमच्या सपोर्टमुळे आणि स्वामी माऊलींची कृपा आशीर्वादामुळे आज स्वामी मूर्ती आर्ट तुमच्या घरोघरी पोहोचते। तर बघा, ही जी पंती आहे म्हणजे मातीची पंती आणि त्याच्यामध्ये प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे, त्यामुळे तुम्ही हा सुद्धा अगदी तुमच्या मुलांच्या रूम मध्ये लावू शकता, त्यांचं मन एकाग्रत होईल अभ्यासामध्ये। कसं असतं, म्हणजे पूर्वी सुद्धा आपण बघा मेणबत्ती किंवा रॉकेलचा दिवा, चिमणी आपण म्हणायचो, ती गावाला लावायचं आणि त्याच्यामध्ये आपण अभ्यास करायचा आणि मन पण आपलं एकदम अभ्यासामध्ये किंवा वाचन म्हणजे पहाटेचा जो अभ्यास असतो आपला, जे पाठांतर असतं त्याच्यामध्ये एकदम मन आपलं लागतं। त्यामुळे तुम्ही हा सुद्धा अगदी आपल्याकडून घेऊ शकता। तर खूप सुंदर असं आहे, जर तुमच्या मुलांची एक्झाम आहे त्या दिवसापर्यंत तेवढे तुम्ही दिवे घेऊ शकता, एक 12, 10, 5 तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे तुम्ही हे दिवे घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर ह्याचा यूज कसा आहे असं बऱ्याच ताई म्हणतात, ही पंती जी आहे, आता समजा तुम्ही हा तुपाचा दिवा एक्झामसाठी लावताय आणि ह्या संपल्यावरती तुम्ही अगदी लक्ष्मीच्या सेवेसाठी हा दिवा सुद्धा ही संपल्या ह्याच्यात ठेवू शकता। ही पंतीचाही तुम्हाला उपयोग होतो बरं का, ह्या पंतीचाही वापर होतो
आणि तसंच बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा सांगतात बऱ्याच वास्तुशास्त्रामध्ये, वास्तुतज्ञ सांगतात आपल्याला की ज्योतिष्य की तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर होत नसेल तर तुम्ही एक मातीचा दिवा घ्या, त्याच्यामध्ये तुपाचा दिवा रोज लक्ष्मी येण्याच्या टायमाला लावा असं ते सांगतात. तर ह्याच्यामध्ये तो सुद्धा तुम्हाला करता येतो. तसंच आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती बेड रेस्ट आहे, सतत आजारी असतो, सतत आजारपण असतो, तर त्या व्यक्तीच्या रूममध्ये, त्याच्या बेडरूममध्ये सुद्धा तुम्हाला हा दिवा लावून ठेवायचा आहे. कारण त्याला कोणताही एखादा आजार असेल किंवा सतत जर निगेटिव्हिटी असेल, आजारपणाशी लढण्याची ताकद हा दिवा त्यांना देतो. सकारात्मक त्यांना वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप छान वाटतं. आणि तुपाचा वास आपल्या अख्ख्या घरामध्ये पसरतो आणि पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो आपल्या घरामध्ये. त्यामुळे अगदी तुम्ही हा सुद्धा दिवा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. तर ह्या ज्या पंत्या आहेत त्या तुम्ही क्वांटिटी घ्या, 5 घ्या, 10 घ्या, 2 घ्या, 4 घ्या, तुम्हाला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता. कुठेही असा, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आपली कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे. तसंच बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपली कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे. तुम्ही जिथं असाल तिथून हे दिवे ऑर्डर केले तरीही चालेल. आज वार गुरुवार आहे आणि आज स्वामींना पिवळा कलरची साडी किंवा ड्रेस घालून पूजा करते, कारण स्वामी माऊलींचा आवडता कलर आहे. आणि आपलं एखादं जर महत्वाचं काम असेल, त्या कामामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी, प्रगती होण्यासाठी किंवा एखाद्या महत्वाच्या कामासाठी जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आवर्जून तुम्ही पिवळा, येलो किंवा ऑरेंज कलर घाला. कारण पिवळा कलर हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे. त्याने पॉझिटिव्ह वाटतं आणि आपण ज्या कामासाठी चाललोय ते काम सुद्धा आपलं सक्सेसफुल होतं, म्हणजे यशस्वी होतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठे बदल आणि सकारात्मकता बघायला मिळेल. कारण या छोट्या छोट्या गोष्टी असतात अशा. आणि जर प्रत्येकाच्या आयुष्यामध्येच सुख असतं तर आपण देवाच्या चरणाशी नसतो. तर दुःख असतं, तर दुःख असणं म्हणजे सुद्धा काही गोष्टी चांगल्यासाठीच असतात. तर आपण देवाचा धावा घेतो किंवा एखाद्या मंदिरामध्ये जातो किंवा काही ना काहीतरी सेवा करतो, त्या निमित्ताने म्हणजे आपला कर्मभोग सुद्धा त्या निमित्ताने चांगला होण्यासाठी मदत होते आणि आपलं प्रारब्ध सुद्धा चांगलं होण्यासाठी सुद्धा मदत होते. तसंच गुरुवारच्या दिवशी पिवळी मिठाई स्वामींच्या मठात, केंद्रात, दत्तगुरूंच्या मठात, केंद्रात नक्की तुम्ही नैवेद्य घेऊन जा. तुमच्या आयुष्यामधले जे काही अडीअडचणी आहेत त्या कमी होण्यासाठी मदत होईल. तसंच ज्या आम्ही छोट्या सेवा सांगतो त्या सुद्धा तुम्ही नक्की करा, फॉलो करा, कारण त्या सेवेतून सुद्धा खूप चांगले रिझल्ट मिळतात. पण मी प्रत्येक वेळी एकच गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्ही ज्या गोष्टी करता त्याच्यामध्ये तुमचं सातत्य असायला पाहिजे. सातत्य तुमचं असेल तरच तुम्हाला त्याची फलश्रुती मिळते. बऱ्याच ताई खूप खूप सेवा करतात पण सातत्य नसतं. आज लक्ष्मीची, उद्या गणपतीची, परवा ह्या देवाची, परवा त्या देवाची, म्हणजे त्यांच्या कुठल्याही सेवेमध्ये सातत्य नसतं. त्यामुळे त्यांचं कोणतंही काम होत नाही, कोणत्याही कामास त्यांना सेवेचं फळ मिळत नाही. त्यामुळे सातत्य फार महत्वाचं आहे. ज्या ताईंनी सातत्याने सेवा केली त्यांना अनुभव, रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही. तसंच बघा, ही सुगंधी कस्तुरीची आमच्याकडे धूपस्टिक आहे. आता लक्ष्मी मातेला प्रिय असणारी कस्तुरी, तर कसं असतं की कस्तुरीची आपल्याला बॅग सुद्धा मिळते बघा. ती कस्तुरी बॅग सुद्धा तुम्ही लक्ष्मीच्या सेवेसाठी ठेवू शकता. तसंच ही कस्तुरीचा धूपस्टिक आहे, ह्याला वास सुद्धा, असा सुगंध सुद्धा कस्तुरीचा आहे. त्यामुळं लक्ष्मीची सेवा करत असताना गुलाब, केवडा, कस्तुरी, जास्वंद, केसर हिना ह्या अगरबत्त्या आणि ह्या स्टिक आपल्याकडे मिळतात. त्या तुम्ही नक्की लावा. आणि एक श्रीगंध अगरबत्ती आपल्याकडली खूप फेवरेट आहे, खूप मस्त आहे, ती सुद्धा तुम्ही देवपूजा करताना नक्की लावा. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते, आपल्या घराकडे, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. तसंच तुम्ही जर एक तुपाचा दिवा लावून त्याला अत्तर, गुलाब, केवडा, मोगरा अत्तर लावत असाल आणि भगवान विष्णूंचा पाठ करत असाल, विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करत असाल, स्तोत्र म्हणत असाल, ओम श्री विष्णवे नमः हा मंत्र म्हणत असाल किंवा श्रीयंत्रावरती जर तुम्ही सेवा करत असाल, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये लक्ष्मी माता पळत येते आपल्या घरामध्ये. आणि तुम्ही सुद्धा अनुभव घ्या, जिथे जिथे विष्णू तिथे तिथे माता लक्ष्मी. तसंच गोमती चक्र जे असतात त्याची सुद्धा सेवा करायची आहे मंगळवारी आणि शुक्रवारी आणि गुरुवारी. तर त्या गोमती चक्रांची सेवा करायची. ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः असं तुम्ही म्हणायचंय. 7 गोमती चक्र, 11 गोमती चक्र, आणि त्याला हळदी कुंकू गंध लावायचा आहे आणि त्यांचं पिवळं जे फूल आहे भगवान विष्णूंची ती अर्पण करा. किंवा तुम्ही कवड्यांवरती मंत्र पुष्पांजली सुद्धा म्हणू शकता. तर त्यांनी सुद्धा बघा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. तर आपल्याकडे ओरिजिनल कवड्या मिळतात, त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओरिजिनल गोमती चक्र आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी घर बसल्या मिळणार आहेत. कारण ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या सेवेतल्या किंवा माझ्या स्व अनुभवातल्या तुम्हाला सांगत असते. फार काही मी मोठ्या सेवा सांगत नाही. देवाला भाव आपला महत्वाचा, आपलं निर्मळ मन, निर्मळ अंतकरण, स्वच्छ विचार किंवा चांगल्या भावनेने सेवा केली तर ती भगवंतापर्यंत नक्की पोहोचते. तसंच बघा, आपल्याकडे चंदन
आता आपल्या देवघरामध्ये आपली पूजा झाली, आता खेड्यापाड्यामध्ये कधी कधी रोजची डेली फुलं आणणं सुद्धा शक्य होत नाही आणि नाही मिळत, कधी कधी असतात प्रॉब्लेम. तर अशा वेळी चंदन, मोगरा आणि गुलाब हे जे स्प्रे आहेत ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जरी मारले तरी सुद्धा अगदी फुलाचा सुगंध देवी देवतांना येतो. आणि तुम्हाला एक काम करायचंय, सकाळ संध्याकाळ जो आपला मेन एंट्रन्स आहे, आपला जो दरवाजा आहे त्याच्या समोर सुद्धा तुम्हाला हा स्प्रे स्प्रेड करायचा आहे. कारण माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी, आपल्या घरामधली निगेटिव्हिटी बाहेर जावी आणि आपल्या घरामध्ये आपल्याला एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह ऑरा तयार व्हावा किंवा आपल्याला आपल्या घरामध्ये वातावरण प्रसन्न आणि मंगलमय वाटावं, म्हणून हा स्प्रे तुम्ही तुमच्या अगदी घरामध्ये सुद्धा मारू शकता. हे स्प्रे खूप छान आहेत. हा गुलाब आहे, चंदन आहे आणि मोगरा, 3 फ्लेवर मध्ये आपल्याकडे हे स्प्रे तुम्हाला मिळतील आणि त्याचा सुगंध खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त बुकिंग करा. चंदन, गुलाब आणि मोगरा, आता मोगऱ्याचा पण आहे आपल्याकडे, तुम्हाला जो हवा तो फ्लेवर फक्त मेन्शन करा. आणि प्रत्येकाने ऑर्डर करताना कॉल कुणीही करायचा नाहीये, फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कारण व्हॉट्सअप मेसेजला तुम्हाला रिप्लाय मिळतो, कारण सिस्टमवरती काम चालू असतं, त्यामुळे कोणाचाही कॉल रिसीव्ह करणं शक्य नाहीये. त्यामुळे ज्या ज्या वस्तू हव्या आहेत त्या तुम्ही इन्क्वायरी व्हॉट्सअप मेसेजला दिलेल्या बुकिंग नंबरला करू शकता. बुकिंग नंबर आहे 8080932488. हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे. तसंच बघा, तुम्ही सर्वांनी तर आपल्याकडं कोणची धूप घेतलेली आहेत. हे बघा, कोण धूप कोण आहेत. मोगऱ्याचा हा फ्लेवर आहे, ह्याच्यामध्ये मिक्स पण होता, तो संपलाय पण काही दिवसामध्ये येईलच. तर हा मोगरा फ्लेवर आहे. तर पूजा करताना तुम्ही हा सुद्धा एक धूपकोन लावू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा धूपकोन आहे, तुम्ही बघू शकता. मोगऱ्याचा धूपकोन आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. ह्याची प्राइस जास्त नाहीये, तुमच्या बजेटमध्ये आहे आणि खूप दिवस ह्याच्यामध्ये भरपूर स्टिक आहे, तुम्ही बघू शकता. जवळपास 1-1.5 महिना तुम्हाला धूप स्टिक जाईल एवढं ह्याच्यामध्ये धूप आहेत बरं का. रोज जर तुम्ही 1 किंवा 2 लावल्या तरी खूप मोठा धूप स्टिक आहे, तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला पंचधातूमध्ये सुद्धा देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. तसंच बघा, एक स्वामींची मूर्ती आहे, 2 किलो प्लस याचं वजन आहे आणि ह्याची जी हाईट आहे ती 5 इंचाची आहे. 2 किलो प्लस वजन आहे या मूर्तीचे, कारण खूप भरीव आहे बरं का. स्वामी समर्थ महाराजांची ही मूर्ती आहे, खूप भरीव आहे आणि 2 किलो प्लस याचं वजन आहे. बऱ्याच ताईंना हवी होती, तर तुम्ही बघू शकता एकदम कोरीव आहे स्वामी माऊलींची मूर्ती. खूप सुंदर आहे आणि जड आहे बरं का. म्हणजे 2 किलो म्हणजे वजन तुम्ही विचार करा किती जड असेल. आणि भरीव आहे आणि प्युअर पितळेमध्ये तुम्हाला ही मूर्ती मिळते स्वामी समर्थ माऊलींची. आज वार गुरुवार आहे. ज्यांना स्वामींची मूर्ती ऑर्डर करायची आहे, बुकिंग करायची आहे, त्यांनी बुकिंग करा. 5 इंच पण आहे, 7 इंच पण आहे. माझ्या देवघरामध्ये तुम्ही बघता 11 इंच म्हणजे 1 फूट, ती सुद्धा उपलब्ध आहे. आदि माया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईंची सुद्धा मूर्ती उपलब्ध आहे, ती पण तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेन. त्या मूर्त्या बऱ्याच ताईंनी घेतल्या, कारण कसं असतं की मी माझ्या किचनमध्ये माझ्या डायनिंग टेबलवरती विराजमान आहेत आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेब. कारण पटकन काही नैवेद्य झाला, पटकन काही बनवलं की पहिला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि आपली आई आपल्या पाठीशी आहे ह्याचा एक आनंद किंवा असं भारी वाटतं. कोणत्याच गोष्टीची काळजी, चिंता, टेन्शन काहीच नसतं, कारण माझी आई माझ्या पाठीशी बसली. आणि तुम्ही सुद्धा एकदा अनुभव घ्या. कारण कसं असतं की शेवटी आपलं मन आणि आपण देवाला काय मानतो किंवा आपली भावना काय आहे हे सुद्धा खूप महत्वाचं असतं बरं का. तरी स्वामींची 5 इंच मूर्ती आहे, तर 2 किलोपेक्षा जास्त ह्याचं वेट आहे, तर तुम्ही हे सुद्धा अगदी घेऊ शकता. एकदम कोरीव, सुंदर आणि सुबक अशी 5 इंच स्वामींची मूर्ती. खूप जड आहे बरं का. तसंच बघा, बऱ्याच ताईंना असे दिवे हवे होते, पानवेल दिवे असं सुद्धा ह्याला म्हणतात. हे बघा, असे दिवे बऱ्याचशाच ताईंना हवे होते त्यांच्या देवघरामध्ये किंवा त्यांच्या दरवाजामध्ये तुपाचा दिवा किंवा मेन एंट्रन्सला त्यांना दिवा लावण्यासाठी हा दिवा हवा होता. तर हे खूप सुंदर, हे सुद्धा दिवे जड आणि भरीव आहेत बरं का. आपल्या स्वामी मूर्ती आर्ट मधल्या जेवढ्या पण पूजा साहित्याच्या ज्या काही वस्तू, आध्यात्मिक गोष्टी किंवा पूजा साहित्य जे मिळतं त्या सगळ्यांची क्वालिटी असते बरं का. असं आपण काही विकत नाही, 20-30 रुपयाला मिळतं अगरबत्ती, असं आपल्याकडे कोणतं प्रोडक्ट नसतं. कारण आपण क्वालिटी मेंटेन केली, कारण अध्यात्म करतो तर कोणाला अगरबत्तीमुळे त्रास व्हावा नको, सर्दी व्हायला नको किंवा त्याचा उग्रट असा वास नको, कारण त्याचा सुगंध चांगला असायला पाहिजे. आपल्याकडल्या सगळे अगरबत्ती नॅचरल आहेत आणि खूप छान असा त्याचा सुगंध आहे. ज्या ताईंनी घेतले त्या कमेंट करतील, कारण बऱ्याच ताई माझ्या प्रत्येक व्हिडिओला त्यांची कमेंट असते बरं का, माझं लक्ष असतं. आणि काही ताईंची रोज कमेंट असते, प्रत्येक वेळेस त्या व्हिडिओ बघतात. काही ताई अशा पण आहेत
की त्यांचं मन किती साफ आहे, की ते म्हणतात की ताई आम्ही पूजा साहित्य घेतोय, आम्हाला खूप आवडतं, आम्ही तुमचं लिंक व्हिडिओच्या स्टेटसला ठेवतो जेणेकरून अजून 4 सेवेकऱ्यांना पूजा साहित्य खरेदी करता येतील. म्हणजे त्यांची वृत्ती किंवा त्यांचं मन किती मोठं असेल बघा, खूप चांगलं. कारण आपण जेव्हा एखादा चांगला विचार करतो तेव्हा आपलं सुद्धा कुठंतरी देव चांगलं करत असतो. तर बघा हे असे खूप सुंदर असे पानवेल दिवे असे तुम्ही म्हणू शकता त्याला, खूप सुंदर सुबक कोरीव आहेत. तर हे असे सुद्धा तुम्ही तुमच्या दरवाजामध्ये किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही हे दिवे प्रज्वलित करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे दिवे आहेत, तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्ही अगदी हे सुद्धा ऑर्डर केले तरी चालतील. तर ही जोडी आहे, तुम्ही जोडी घेऊ शकता. त्याच्यानंतर मी परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या ह्या धूपदाण्या बऱ्याचशा स्टॉक आउट झाल्या, बऱ्याचशाच ताईंनी घेतल्या. तर ही धूपदाणी बघा एकदम छान आणि जड आहे बरं का, प्युअर ब्रास पितळेचे आहे. त्याला तुम्ही असं धरून सुद्धा तुम्ही आरती करू शकता किंवा माता लक्ष्मीचं अष्टक म्हणताना सुद्धा तुम्ही हिची धूप आरती सुद्धा करू शकता. तर खूप सुंदर क्वालिटीची ही धूपदाणी आहे आणि जड आहे बरं का. ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची, बुकिंग करायची आहे. कारण बऱ्याचशाच गोष्टी लवकर स्टॉक आउट होत असतात, हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर ही धूप आरती अशी आहे बघा, ह्याच्यामध्ये धूप ठेवायचा आणि लॉंग लास्टिंग आहे, एवढी जाड आणि चांगल्या क्वालिटीची आहे. कारण ही माझ्या हातामध्ये सध्या आहे. जेव्हा तुम्हाला कुरिअर रिसीव्ह होतं तेव्हा प्रत्येकाने कुरिअर ओपनिंगचा व्हिडिओ करायचा आहे. कशासाठी, तर काही आमच्या स्टाफकडून गोष्टी विसरल्या असतील किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुमचा व्हिडिओ असेल तरच तुम्हाला नेक्स्ट ऑर्डरमध्ये ती वस्तू मिळते. पण व्हिडिओ नसेल तर कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही. कारण व्हिडिओ कोणताच नसतो आणि आम्ही स्वतः सगळ्या वस्तू भरलेल्या असतात. पण काही अनुभव आहेत आमचे सुद्धा चांगले वाईट, त्यामुळे प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असेल तरच तुमची जर एखादी वस्तू राहिली असेल तर तुम्हाला ती नेक्स्ट ऑर्डरमध्ये मिळेल. किती जवळचा असू दे, नातेवाईक असू दे, कोणी असू दे, प्रत्येकासाठी नियम आणि रूल एकच, प्रत्येकाचा व्हिडिओ असणं गरजेचं आहे. तर बघा दिवसातून एक 50 ते 60 ऑर्डर असतात, मग कोणाकोणाचं लक्षात ठेवायचं असं पण होतं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला ऑर्डर मिळते तेव्हा ओपनिंगचा व्हिडिओ पाहिजे, तुमच्या सगळ्या वस्तू आल्यात का हे आम्हालाही माहिती पाहिजे आणि आमचा स्टाफ काही चुकतो हे आम्हाला सुद्धा कळायला पाहिजे. तर ही धूपदाणी आहे खूप छान अशी, तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता चौकोनमध्ये. त्याच्यानंतर बघा प्युअर पंचधातूमध्ये ह्या मूर्त्या आहेत. त्याच्यामध्ये 5 धातू आहेत, तांब, पितळ, जस्त, कास. त्याच्यानंतर तांबा, पितळ, जस्त, कास आणि ह्याच्यामध्ये पंचधातूपासून बनलेल्या मूर्त्या आहेत. तसंच बघा खूप छान रेखीव आणि कोरीव आहेत, तुम्ही बघू शकता. तांबा, पितळ, जस्त, कथील आणि कास ह्यापासून या मूर्त्या बनलेल्या असतात. तर बघा गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता, ह्याला असा पाठ सुद्धा आहे आणि एकदम कोरीव आणि रेखीव आहे बरं का ही गणपती बाप्पांची मूर्ती. तरी प्युअर पितळेमध्ये आहे. तर तुम्ही विचार कराल तर हा पाठ जो असतो तो हा पाठ आहे बरं का खालचा, पण मूर्ती वरची आहे ती भरीव आहे. तर ही पंचधातूमध्ये आहे. पंचधातूच्या मूर्त्या तुम्हाला फार कमी बघायला मिळतात कारण ही प्युअर पंचधातू आहे बरं का. 5 धातूपासून बनवलेली गणपती बाप्पांची सुंदर, रेखीव, कोरीव आणि सुबक अशी मूर्ती. तर अगदी तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. आणि ह्याला बघा पाठ सुद्धा आहे आणि खूप छान आहे गणपती बाप्पांची मूर्ती. बऱ्याचशाच ताईंनी घेतली बरं का, कारण ही खूप दिवसातून प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट होते की ताई आम्हाला पंचधातूच मूर्त्या हवेत. तसंच बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची ही मूर्ती आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी, ज्या घरामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामधून लक्ष्मी कधीही जात नाही. कारण विष्णूंची जेवढी सेवा करतो तेवढीच आपण माता लक्ष्मींची करतो. त्यामुळे जर तुमच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील, नातेसंबंध खराब झाले असतील, नवरा बायकोंचे असतील किंवा खूप प्रॉब्लेम्स असतील तर अशा वेळी बघा मी सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची ह्या स्वरूपात मूर्ती असायला पाहिजे. कारण विष्णूंसोबत जेव्हा माता लक्ष्मी जेव्हा उभ्या असतात तेव्हा सौम्य आणि चांगल्या रूपात असतात. एकट्या येतात तेव्हा चंचल असतात उभ्या, तेव्हा एकटी उभी राहिलेली लक्ष्मी मातेची मूर्ती नसावी. पण विष्णूंसोबत असेल तर चालते. कारण माझ्या देवघरामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून आहे, तर आमचं नातं काही खराब नाही झालं किंवा आमची कोणती गोष्ट काही वाईट नाही झाली. आणि देव कधीही कोणाचं चांगलं वाईट करत नाही. चांगलं वाईट हे आपल्या कर्माने होतं, ही सुद्धा एक गोष्ट आपल्या कायम डोक्यामध्ये ठेवा. प्रत्येक वेळी देव असाच असावा, देव तसंच असावा असं काहीही नसतं. कारण कसं असतं शेवटी तुमचा भाव आणि तुमची श्रद्धा देवाबद्दलची खूप महत्वाची असते. तर बघा प्युअर पंचधातूमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये बघा एकदम क्लिअर आणि छान दिसते मूर्ती, बघू शकता. खूप सुंदर आणि चांगली मूर्ती आहे बरं का, आणि पंचधातूमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त ऑर्डर करा. तसंच बघा फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा आहे. फक्त अन्नपूर्णा मातेची सुद्धा मूर्ती प्युअर पितळेमध्ये प्युअर पंचधातूमध्ये आहे. 5 धातूपासून बनवलेली माता लक्ष्मी. बघा वेणी सुद्धा आहे खूप सुंदर अशी, यांना खूप छान आहे, मला तर खूप आवडलेली ही मूर्ती. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं त्यांचं
रूप पण आहे बरं का, डोळे, नाक, कानातले, हात सगळी कोरीव पण आहे या मूर्तीमध्ये पंचधातूच्या. पंचधातूच्या मूर्त्या ह्या कॉस्टली असतात कारण 5 धातूपासून बनलेल्या असतात आणि ह्याची जी साईज आहे ती पण इतर मूर्त्यांपेक्षा मोठी आहे. तर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही अगदी पंचधातू सुद्धा मूर्ती ऑर्डर करू शकता. तर बघा हसरा चेहरा आहे पंचधातूच्या मूर्तींचा, बघू शकता खूप सुंदर आणि छान आहे बरं का ही मूर्ती. तसंच बघा पंचधातूमध्ये तुम्हाला ही सुद्धा मूर्ती मिळते माता लक्ष्मीची. त्यांचं पण असं आसन आहे बरं का, त्यांचा पण असा पाठ आहे. माता लक्ष्मीची ही सुद्धा मूर्ती खूप सुंदर सुबक गोड आहे आणि या सगळ्या मूर्त्या हसरे आहेत बरं का, हे बघू शकता तुम्ही. ह्यांचं जे फेस आहे ते स्माइली आहे, म्हणजे हसऱ्या मूर्त्या आहेत आपल्याकडल्या सगळ्या. तसंच बघा व्यंकटेश्वर बालाजी, तिरुपती बालाजींची मूर्ती सुद्धा पंचधातूमध्ये आहे. पंचधातू व्यंकटेश्वर बालाजी त्यांची सुद्धा मूर्ती पंचधातूमध्ये आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा ताईंनी आपल्याकडं धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केले, तर धनलक्ष्मी कुंचन सुद्धा उपलब्ध आहेत. तर मी पाठीमागं परवाच्या व्हिडिओमध्ये साईज सांगितलं होतं, तर 5 इंच साईजचे नसतात कुंचन आपल्याकडे. तर काय होतं कधी कधी 5 इंच मूर्ती आपल्या तोंडामध्ये बसलेली असते, त्यामुळे बोलून फक्त हा एक छोटा साईज आहे आणि ह्याच्यामध्ये एक मोठा साईज आहे. 2 साईजमध्येच आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन अवेलेबल असतात. तर हा अश्विनीचा बुकिंगचा आहे आणि तिने डिश घेतलेली आहे डिझाईनची, कारण तिला सेवा करायची आहे धनलक्ष्मी कुंचनची आणि ती म्हणली ताई मला डिश सुद्धा हवी आहे. ह्याच्यावर तुम्ही कमळ दल काढू शकता. कशाने तर पैशाच्या नाण्याने 10 रुपये 5 रुपयाच्या शिक्क्याने तुम्हाला ह्याच्यावर कमळ दल काढायचा आहे. आणि हा असा हा धनलक्ष्मी कुंचन आहे. ह्याला बघा शंख आहे, चक्र आहे, गदा आहे आणि इथं माता लक्ष्मीची प्रतिमा आहे. असा शुभ चिन्ह असणारा आर्थिक आवक वाढण्यासाठी, लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी, आपल्या घरातला अनावश्यक खर्च आहे तो टळण्यासाठी, आपल्या घरी अखंड लक्ष्मी प्राप्ती आशीर्वाद होण्यासाठी, आपला व्यवसाय व्यापारामध्ये वाढ होण्यासाठी, आपल्या नोकरीमध्ये प्रमोशन होण्यासाठी धनलक्ष्मी कुंचन तांदळाची सेवा आहे. तसं तिने काही चांदीचे रत्न सुद्धा घेतलेले आहेत बरं का. तर बघा ही पंचरत्न तिने घेतलेली आहे धनलक्ष्मी कुंचन टाकण्यासाठी, म्हणजे धनलक्ष्मी कुंचनचं साहित्य आहे. त्याच्यानंतर तिने हा एक चांदीचा कॉईन घेतलेला आहे. माता लक्ष्मी ह्याच्यावरती आहे बघा, माता लक्ष्मीचा तिने एक चांदीचा कॉईन घेतलेला आहे. त्याच्यानंतर तिने एक श्रीफळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर पारिजातकचं फूल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक हळकुंड घेतलेलं आहे चांदीचं. एक कमळाचं फूल आहे. तिने पॅराइट मनी मॅग्नेट स्टोन घेतलेला आहे तिच्या व्यवसायासाठी. त्याच्यानंतर ह्या 2 लवंगा आहेत छोट्याशा. त्याच्यानंतर 2 मोती आहेत, 2 पोवळे आहेत, 2 गुंज आहेत, एक पोवळा आहे आणि ह्या 11 अक्षता आहेत तिच्या. 11 अक्षता तिने घेतलेल्या आहेत. तर असं धनलक्ष्मी कुंचनचं साहित्य आहे. तर याच्यामध्ये बघा आता ती गोमती चक्र टाकेल, 2 कवड्या टाकेल आणि बाकी सगळी सेवा ती करेल, धनलक्ष्मी कुंचन सेवा. तर बघा बऱ्याच ताईंचं चांदी कसं आहे, चांदी ऑक्साईड होते. चांदी म्हणजे आपल्या घरातली आपल्या आसपासची हवा शुद्ध करायचं काम ही चांदी करते, त्यामुळे चांदी काळी पडते बरं का. पण त्याला स्वच्छ कसं करायचं तर कोलगेटनी घासायचं. म्हणजे चांदीची ज्या वस्तू आहेत, म्हणजे फुलांना घासता येत नाही बरं का, पण जर झालं तर तुम्हाला तुम्ही घासा ब्रशनं वगैरे. पण चांदी काळी पडते, चांदी ऑक्साईड होते. कोणतीही चांदी घ्या तुम्ही बरं का, कारण कसं असतं की हवा शुद्ध करायचं काम चांदी करते. आणि त्याला कॅरी बॅग मध्ये ठेवायचं. सेवा झाली की व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये ठेवायच्या वस्तू, अशा उघड्या ठेवू नका. आणि त्याच्यानंतर तुम्ही कोलगेटनं त्याला स्वच्छ करू शकता. तर असं हे चांदीचं सुद्धा असतं. त्याच्यानंतर बघा बऱ्याच ताईंना आपल्या देवघरातली विभूती खाली पडते, ती पडू नये, पायदळी तुडवली जाऊ नये. त्याला स्टँड पण आहे बरं का खाली. तर हे कमळाचं विभूती पात्र आहे, कमळाचं विभूती पात्र आहे. ह्याच्यामध्ये अगरबत्ती लावली तर जी अगरबत्ती असते तिची जी काही विभूती आहे ती विभूती ह्याच्यामध्ये पडते, म्हणजे इकडं तिकडं खाली पडत नाही, डायरेक्ट ह्याच्यामध्ये ती विभूती पडते. त्यामुळे हे विभूती पात्र सुद्धा खूप छान आहे बरं का. तर ह्याला स्टँड पण छोटंसं आहे, तुम्ही विभूती पात्र सुद्धा घेऊ शकता. माझ्या देवघरात तुम्ही रोज बघता लाईव्हला वगैरे, खूप सुंदर असं विभूती पात्र आहे हे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला मी एक स्फटिकाची माळ दाखवली होती आणि हे सर्टिफाय आहे. ओरिजिनल स्फटिक कसा ओळखायचा तर बघा ही माळ घातल्यानंतर आपल्याला एकदम गार लागतं आणि अतिशीघ्र आपला जो काही जप असतो तो सिद्ध होतो. म्हणजे कमी वेळामध्ये कमी ह्याच्यामध्ये हा सिद्ध होतो तो फक्त स्फटिकाच्या माळेवरती. एखाद्या शुक्रवारी दिवस मावळायच्या वेळेस म्हणजे संध्याकाळच्या 7च्या वेळेस तुम्ही श्री सूक्ताचं पठण करा किंवा कोणताही महालक्ष्मीचा मंत्र म्हणा आणि ही माळ सिद्ध करा. आणि ह्या माळेला बघा छान नाही का कुंकू हळद वगैरे लावा. त्याच्यानंतर एखादा गोड नैवेद्य बनवा आणि ही माळ त्या दिवशीपासून जप चालू करा.
कारण अतिशीघ्र फळ देणारी, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर, मन शांत करण्याचं काम ही माळ करते आणि तुमची सेवा लवकर फळात जाते, म्हणजे ह्या सेवेचं फळ लवकर अतिशीघ्र मिळतं, ही सिद्ध लवकर होते। त्यामुळे स्फटिकाची माळ घातल्याने अंगातली उष्णता जी असते आपल्या ती सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते। खूप चांगली आणि सर्टिफाय आहे, ह्याला सर्टिफिकेट सुद्धा मिळतं बघा वरती, ही सर्टिफिकेट आहे याचं, या माळेचं लॅब टेस्टेड आहे आणि ओरिजिनल स्फटिकाची आहे, प्युअर। तर ज्या ताईंना हवे त्यांनी घ्या। ओरिजिनल कशी ओळखायची, तर ती माळ आहे ती घातल्यानंतर एकदम थंडगार लागते, तर तुमच्या शरीरातली उष्णता सुद्धा कमी करायचं काम करतं, सुख, समृद्धी, शांती, घरामधलं वातावरण प्रसन्न राहतं। तुम्ही ज्या कार्यासाठी जप करता तो जप तुमचा लवकर सिद्ध होतो। ह्या माळेचं खूप महत्त्व आहे, मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। तरी स्फटिकाची माळ आहे, तुम्ही सुद्धा अगदी ऑर्डर करू शकता आपल्याकडून। तसंच बघा, कालच मी झुबो कॉइन बद्दल सांगितलं, तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये वाढ करण्याची, ग्रो करण्याची, किंवा तुम्हाला नवीन नवीन आयडिया सुचवण्याचं, किंवा तुमचा व्यवसाय आहे तो चांगल्या प्रकारे कसा चालेल, तुमचा अनावश्यक खर्च कसा टळेल, ह्यासाठी ह्या कॉइनवरले जे अंक आहेत ते खूप खूप लाभदायी आहेत। ह्याच्यामुळे आपल्याला बघा आपल्या बिझनेसमध्ये ग्रो मिळतो, सक्सेस मिळतो, आपण खूप खुश म्हणजे हॅपीनेस मिळतो। त्याच्यानंतर ह्या कॉइनमुळे आपला जो काही बिझनेसचा ऑरा आहे तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढायला मदत होते। ह्याच्याने तुम्हाला प्रॉस्पेरिटी सुद्धा मिळते। तसंच हा रोज कॉइन आहे जो प्रेमाचं प्रतीक आहे, ह्याच्यामुळे नातेसंबंध चांगले राहतात, लव्ह रिलेशनशिप आहे ते आपलं जे नातं आहे ते सुद्धा चांगलं होण्यासाठी मदत होते। तर बघा हा खूप छान आहे आणि खूप ह्याचे रिझल्ट चांगले आहेत बरं का, म्हणजे नवरा बायकोचे नातेसंबंध सुद्धा चांगले राहतात, आपलं जे काही लव्ह लाईफ आहे आपली ती सुद्धा खूप छान आणि चांगली राहते। तर तुम्ही हा सुद्धा अगदी खरेदी करू शकता। आपल्याकडे हा रोज कॉइन असं ह्याचं नाव आहे, ह्याच्यावरती सुद्धा शुभ अंक आहेत बरं का, हे चांगले अंक आहेत। हा तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या उद्योगाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा ठेवू शकता स्वतःजवळ, किंवा तुम्ही हा अगदी पर्समध्ये, पॉकेटमध्ये सुद्धा हा ठेवू शकता। जसं की मी काल एक टोंगा किंवा एक बाउल म्हणतात त्या बाउलमध्ये ही ठेवलेले आहेत दोन, जसं की रोज कॉइन असेल, झुबो कॉइन असेल, हा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मनी मॅग्नेट ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये काही दालचिनी ठेवलेली आहे, त्याच्यात तांदूळ, कॉइन आणि जी काही माझी इच्छा आहे ती सुद्धा मी तमालपत्रावरती ग्रीन स्केच पेन लिहून ठेवलेली आहे, तुम्ही तर पाहिलंच असेल। तर बघा तुम्ही असं तुम्ही ही सुद्धा एक सेवा किंवा ज्या काही गोष्टी आपल्या उद्योगासाठी, आपल्या चांगल्या नात्यासाठी आपण करू शकत असेल तेवढं तुम्ही केलं तरी चांगलं असतं। तर बघा खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता आपल्याकडून। तसंच बघा बऱ्याचशाच ताईंना नवरत्न हवे होते, तर बघा नवरत्न किंवा नवग्रह खुश तर सगळं खुश असं म्हटलं जातं, तर हे नवरत्न आहेत। तर ह्या नवरत्नांची सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवून सुद्धा पूजा करू शकता आणि ओरिजिनल रत्न आपल्याकडे मिळतात बरं का, मार्केटमध्ये डुप्लिकेट सुद्धा रत्न मिळतात, पण तसं नाहीये। आपल्याकडल्या रत्नांची क्वालिटी तुम्ही बघू शकता की एकदम चमकतात, एकदम वजनदार असतात। त्यामुळे बघा आपण एकदाच ह्या वस्तू घेतो, सारख्या सारख्या घेत नाही, तर हे नवरत्न आहेत, तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तसंच बघा पंचरत्नामध्ये आता तुम्हाला मी दाखवले अश्विनीच्या ऑर्डरमध्ये, तर ही पंचरत्न आहेत माता लक्ष्मीची, त्यांच्या सेवेसाठी लागणारे, तर तुम्ही हे पंचरत्न घेऊ शकता। अदरवाईज तुम्हाला जर मोठेच हवे असतील तर बघा हे मोठे पण आहेत, सगळ्यात मोठे पंचरत्न, ह्याच्यामध्ये पण पोवळा आहे, सगळे मोती आहे, सगळे रत्न आहेत। तर दोन क्वालिटीमध्ये किंवा दोन साईजमध्ये आपल्याकडे पंचरत्न अवेलेबल आहेत, तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही अगदी खरेदी करू शकता। त्यानंतर बघा आपला पवित्र धागा, म्हणजे बऱ्याच ताईंना हा धागा एखादं कार्यासाठी किंवा आपल्या हातामध्ये एखादं चांगलं काम होण्यासाठी बऱ्याच ताई सेवा करून घालतात, किंवा एखादं जॉब नोकरीला जायचं असेल तर तुम्ही त्या धाग्यावरती थोडंसं कच्चं दूध किंवा केशर असं चंदन लावून तो धागा घालून सो तुम्ही चांगल्या कामासाठी जाऊ शकता। तसंच आपण आपली मन्नत किंवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक देव मंदिरामध्ये, देवघरामध्ये बांधतो, किंवा आपण आपल्या कलशाला सुद्धा हा धागा बांधतो। तर हा शुभ धागा, पवित्र धागा आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे। कधी काय वेळ येईल, कधी आपल्याला एखाद्या कामासाठी जावं लागेल, तेव्हा हा देवासमोर ठेवून आपल्या हातामध्ये आपल्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी बांधायचा आहे। तर तुम्हाला हा सुद्धा आपल्याकडे मिळेल। तसंच बघा हे एका ताईंचं ऑर्डरच आहे, स्मिता पाटील ताई आहे, त्यांचं हे ऑर्डरच आहे वैभव लक्ष्मी व्रत, तर ह्याची पूजा मी सकाळी केलेली आहे विधिवत। तर बघा हे वैभव लक्ष्मी यंत्र आहे, ह्याला वैभव लक्ष्मी यंत्र म्हणतात। तर बघा वैभव लक्ष्मी यंत्रावरती कमलात्मक मंत्र सुद्धा आहे आणि वैभव लक्ष्मी यंत्रावरती शुभचिन्ह सुद्धा आहे, ते चांदीचं आहे बरं का वैभव लक्ष्मी यंत्र। अगदी हे सुद्धा तुम्ही कोलगेटनं स्वच्छ घासू शकता, अगदी पांढरं शुभ्र चमकतं। कोलगेट तुम्हाला वापरायचं आहे पांढऱ्या कलरचं,
तर हे बघा वैभव लक्ष्मी यंत्र आहे, तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. सकाळीच पूजा केलेली आहे त्याची मी. त्याच्यानंतर ही बघा अशी माळ आहे रुद्राक्षाची. बऱ्याच त्यांना जप करण्यासाठी किंवा गळ्यात घालण्यासाठी बऱ्याच दादांना पंचमुखी रुद्राक्षाची माळ हवी होती, तर ही सर्टिफाय आहे. ह्याचं पण सर्टिफिकेट आहे, लॅब टेस्टेड आहे, ओरिजिनल आहे रुद्राक्षाची ही माळ. जर ज्यांना हवी आहे त्यांनी अगदी ही सुद्धा खरेदी केली तरी चालेल. तसंच बघा हा जो दीप आहे, हा दीपाबद्दल तर बऱ्याच ताईंना माहिती आहे. तर हा दीप बऱ्याच ताईंनी आपल्याकडं घेतलेला सुद्धा आहे. आरोग्य, सुख, समृद्धी, धनसंपदा प्राप्तीसाठी सिद्ध असलेला हा शिवस्वरूप स्वामी दीप आहे. आणि शिव आणि पार्वती यांचे प्रतीक महाश्री यंत्र आहे. शिवस्वरूप श्री स्वामी समर्थांचा स्वामी समर्थांची प्रतिमा, स्वामी समर्थांचे चरण पादुका, दीप प्रज्वलनाचे शक्तिशाली ह्याचे स्थान आहे. ह्याच्यामध्ये मांडणीमध्ये दीप प्रज्वलित करून भीमसेनी कापराचे हवन केल्याने प्रकट होणाऱ्या स्वामी लहरी आपल्या सभोवताली अखंड स्वामीमास असल्याचा भास करून देतात. असा हा स्वामी शिवस्वरूप स्वामी दीप आहे. तर बऱ्याच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. खूप जड आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे. अगदी घर बसल्या तुम्ही हा दीप ऑर्डर करू शकता. तर बघा हा दीप असा आहे, ह्याच्यावरती स्वामींची प्रतिमा आहे, स्वामींच्या चरण पादुका आहेत. त्याच्यानंतर भगवान विष्णू आणि माता पार्वतींचं महाश्रीयंत्र, फक्त श्रीयंत्र नाही, महाश्रीयंत्र आहे. ह्याच्याने आपल्या घरामध्ये स्वामी लहरी तयार होतात. ह्याच्यावरती लिहिलेलं आहे बघा, स्वामी स्वरूप स्वामी दीप, अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ. तर ह्याच्यावरती तुम्हाला असा कापूर ठेवायचा आहे. ह्याच्यामध्ये बघा असं एक ज्योत आहे, ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भीमसेन कापूर सुद्धा मिळतो प्युअर. तर हा स्वामीदीप सुद्धा लावल्याने आपल्या घरामधलं वातावरण पॉझिटिव्ह सकारात्मक होतं. तरी मागच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे हा स्वामीदीप कसा आहे. एकदम जड आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे. कोणाला जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल, लग्न असेल, कोणाला तुमचं जर डोळं जेवण असेल किंवा काही ना काहीतरी फंक्शन निघतं, तर अशा वेळी बघा तुम्हाला कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी सुद्धा हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. कारण अशा गोष्टी हा माणूस यूज करतो किंवा आध्यात्मिक गोष्टी प्रत्येकाला आवडतात बरं का. कारण हा वापरण्यासारखा आहे किंवा हा त्यांच्या देवपूजेमध्ये राहील. तुमच्या नावची ज्योत त्यांच्या देवघरामध्ये प्रज्वलित होईल आणि तुम्हाला सुद्धा त्याचा कृपाशीर्वाद किंवा त्याचं सुख लाभेल. तर असा शिवस्वरूप स्वामी दीप आहे, तुम्ही नक्की ऑर्डर करा. तसंच बघा बऱ्याच ताईंनी आपल्याकडं तोरण, दरवाजा लावण्यासाठी तोरण जे आहे ते दरवाजाचे तोरण आहे. तर ह्याच्यावरती गणपती आहे, त्याच्यानंतर सरस्वती आहे आणि माता लक्ष्मी, म्हणजे 3 देवाची तो प्रतिमा आहेत. गणपती बाप्पा, सरस्वती आणि मध्ये जी आहे ती माता लक्ष्मीची मूर्ती आहे बरं का. हे असं तोरण आहे. ह्याच्यामध्ये साईज तुम्हाला 2 प्रकारचे साईज आहेत. तर तुम्हाला जो हवा तो तुम्ही घेऊ शकता. एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. तसंच बघा बऱ्याच ताईंना पूजेसाठी ताट हवं होतं, प्युअर ब्रास पितळेमध्ये येतात. धनलक्ष्मी कुंचन सेवा किंवा तुम्हाला रत्न वगैरे सुशोभित करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा कुंचन ठेवून सुद्धा सेवा करू शकता. तर हे ताट आहे, खूप छान आहे आणि तुम्हाला हे सुद्धा पितळेचं ब्रासचं घरपोच मिळतं. तुम्ही अगदी हे सुद्धा आपल्याकडं खरेदी करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आहे. त्याच्यानंतर बघा पानवेल सुद्धा ताट आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कुंचन ठेवू शकता किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून कुंचन समोर ठेवून सुद्धा सेवा करू शकता. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. इथं माता लक्ष्मीची मूर्ती आणि इथं कुंचन आणि ह्याच्या भोवती बघा हळकुंड, आपल्याकडे ज्या बांगड्या मिळतात हिरव्या, लाल, पिवळ्या, त्या बांगड्या तुम्ही इथं ठेवू शकता. इथं कवड्या 7 किंवा गोमती चक्र 7 असं सुद्धा ठेवून तुम्ही ह्या मोठ्या ताटामध्ये सुद्धा अगदी माता लक्ष्मीची छान अशी सेवा करू शकता. तर ह्यामध्ये अशी मूर्ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. खूप सुंदर असं वेलपान ताट आहे. किंवा तुम्हाला देवी देवतांना आरती करायची असेल तर आरतीसाठी किंवा देवांचा अभिषेक करायचा त्यासाठी सुद्धा हे खूप सुंदर असं ताट आहे. पानवेल ताट असं सुद्धा ह्याला म्हणतात. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये साईज आहे बरं का. पानवेलमध्ये 2 साईज आहेत. हा मोठा साईज आहे आणि हा छोटा आहे. तुम्हाला जेव्हा पानवेल ताट हवा असेल तेव्हा तुम्ही साईज मेन्शन करा. एक मोठा आणि एक छोटा साईज आहे, त्याच्यामुळं तुम्हाला साईज मेन्शन करायचं आहे की कोणत्या साईजचं ताट हवं आहे. तर बघा बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडं जसं की मी आता सांगितलं माता लक्ष्मी सेवेसाठी जसं की मी मोठं ताट वापरते जाळीचं, त्याला जाळी आहे बरं का. खूप सुंदर ताट आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कुंचन ठेवू शकता, माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता किंवा तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीची सुद्धा मूर्ती ठेवून सुद्धा ह्याच्यामध्ये सेवा करू शकता. सगळे रत्न, गोमती चक्र, कवड्या, हळकुंड, बांगड्या, त्याच्यानंतर बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारे सगळे धन ह्याच्यामध्ये ठेवू शकता. बरकत किटची सेवा सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या आणि उत्तम प्रकारे करू शकता. हे एवढं मोठं ताट आहे. तर तुम्ही आध्यात्मिक सामान साहित्य घेता तर एकदाच घ्या, पण चांगल्या आणि छान क्वालिटीचं घ्या. ही जशी वाटी आहे बघा नैवेद्याची ठोक्याची तुम्ही बघू शकता. ह्या वाट्या सुद्धा तुम्हाला
एक ताट, केळीचं पानाचं ताट आहे प्युअर ब्रास पितळेमध्ये, आणि त्याच्यामध्ये 2 वाट्या ठेवलं तरी सुद्धा खूप छान असं नैवेद्य ताट तयार होतं. तर ठोक्याच्या वाट्या आहेत, तुम्हाला ह्या वाट्या कुठेही मिळणार नाहीत. खूप सुंदर क्वालिटीच्या वाट्या आहेत आणि म्हणजे लाईफ टाईम लॉंग लास्टिंग आपल्याकडलं सगळं साहित्य जातं. कारण कसं असतं, आध्यात्मिक साहित्य आपण एकदाच घेतो आणि मग ते चेपलं, खराब झालं किंवा तुटलं फुटलं असं नको, एकदाच घ्या पण चांगलं घ्या. तर असंही आपल्याकडे ताट सुद्धा तुम्हाला पूजेसाठी मिळतं. तर आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तसंच बघा, भगवान बालाजी म्हणजे साऊथमध्ये, दक्षिण भागामध्ये भगवान बालाजींचं स्वरूप असणारं, भगवान विष्णूंचं स्वरूप असणारं शंख, नाम, चक्र हे चिन्ह खूप शुभ मानलं जातं. तर हे चिन्ह सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूजा करा, ह्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप चांगला लाभ होईल, खूप चांगले फायदे होतील. व्यवसाय असेल तर उत्तर दिशेला तुम्ही हे तुमच्या व्यवसायामध्ये ठेवा. जसं की तुमचं पार्लर असेल, कपड्याचं दुकान असेल, ज्वेलरीचं तुमचा बिझनेस असेल, म्हणजे कोणताही अगदी उद्योग व्यवसाय असू दे, एखादं ऑफिस असेल तुमचं, त्यामध्ये हे शुभ चिन्ह जरी ठेवले तरी सुद्धा तुम्हाला कस्टमर बेस आहे तो चांगल्या प्रकारे तयार होतो आणि तुम्हाला जो तुमचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये वातावरण सकारात्मक आणि पॉझिटिव्ह आणि काम करण्याची, नवीन आयडिया सुचण्याची सुद्धा ह्याच्यातून खूप काही गोष्टी चांगल्या घडतात बरं का. माझा अनुभव सांगते, मी देवघरामध्ये पूजा केली आहे. तुम्ही सुद्धा हे शंख, चक्र आणि नाम हे बालाजी स्वरूप असणारं चिन्ह आहे ते नक्की तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये किंवा तुमच्या घरातल्या देवघरामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. तर हे अशा गोष्टी आपल्याकडे मिळतात. तसंच बघा, हा मनी मॅग्नेट छोटा आहे, हा सुद्धा लॅब टेस्टेड आणि सर्टिफाय आहे. तुम्ही बघू शकता मनी मॅग्नेट हा छोटा आहे, जसं की आता अश्विनीचा तुम्ही बघितला त्यामधला हा आहे. ह्याला सर्टिफिकेट सुद्धा आहे, कारण सर्टिफिकेटचे एक्स्ट्रा चार्जेस असतात. आता सिंगल फक्त अगोदर आणले होते ते संपले, पण आता मी लॅब टेस्टेड आणि सर्टिफिकेट नुसार बनवून घेतलेले आहेत. तसंच बघा, तुम्हाला हे असे दिवे सुद्धा मिळतात. हे बघा, हे मोराचे दिवे आहेत, मोर दिवे. याच्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा सुद्धा लावून ठेवू शकता तुम्ही देवी देवतांसमोर. तर हे मोराचे सुंदर असे दिवे आपल्याकडे आहेत, हे सुद्धा तुम्हाला मिळतील. तर आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर. सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ दिसणार नाहीत, त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि न चुकता तुमच्या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होण्यासाठी हे स्प्रे खरेदी करा. तसंच तुम्ही तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहण्यासाठी हा कस्तुरी सुगंधी धूपस्टिक घ्या. त्याच्यानंतर स्वामींची खूप छान असणारी पितळेची मूर्ती सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता अगदी घर बसल्या. खूप जड आहे बरं का, ह्याचं कुरिअर 2 किलो प्लस होतं बरं का. तर ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे. जर ताईंना काही धूप आरती मोठी हवी असेल तर तुम्ही अगदी ही मोठी धूप आरती सुद्धा घेऊ शकता. आणि जसं की दाखवलेली आहे त्याच्यामध्ये ही सुद्धा ही जड आहे बरं का, ही पण जड आहे, पण ही बघा तुम्हाला जी चांगली वाटते ती तुम्ही अगदी खरेदी करू शकता. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि हो, ज्या ताईंनी आमच्याकडून पूजा साहित्य स्वामी मूर्ती आर्टकडून मागवलेलं आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगावं की क्वालिटी कशी आहे आणि तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टची सर्व्हिस कशी वाटली. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.